चैत्र महिना चालू झालेला आहे आणि चैत्र महिना म्हटला की चाहूल लागते ते कैरीचं पन्ह. माझ्या आईकडे ह्याला कोळ म्हणतात. तर आज आपण कैरी न शिजवता कैरीचं पन्ह बनवणार आहोत. नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण कैरी न शिजवता कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. पन्ह बनवण्यासाठी इथे मी एक मोठी कैरी घेतली आहे. आता इथे मी एकाच कैरीचं पन्ह बनवते आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात हवं असेल तर कैऱ्या थोड्या जास्त घ्या. आता इथे मी गॅस चालू केला, त्याच्यावर ही एक अशी जाळी ठेवली आहे. तर ह्या जाळीवर कैरी ठेवायची आहे आणि तिला भाजून घ्यायचं आहे. पहिले आम्ही लहान असताना बघा ह्या अशा कैऱ्या चुलीमध्ये भाजायचो. आता चूल नाही आहे त्यामुळे आपण गॅसवरच भाजूया. आता कैरीला पलटी केली आहे. आता दोन्ही बाजूने आपल्याला अलटी पलटी करून मंद ते मध्यम आचेवर कैरी चांगली भाजून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने बघा कैरी चांगली भाजून झाली आहे. गॅस बंद केला आहे. आता हिला एका डिशमध्ये काढून घेऊया. भाजलेली कैरी मी एका डिशमध्ये काढून घेतली आहे. आता हिला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे. कैरी थंड झाल्यानंतर आपल्याला पहिले तिचा सुरीने देठ काढायचं आहे, म्हणजे सोलायला सोपी जाईल. आता तिची बघा अशा प्रकारे आपल्याला साल काढून घ्यायची आहे. कैरी बघा मस्त भाजली गेली आहे. रंग बघा मस्त पिवळा आढूळ आला आहे. आता इथे मी तिला संपूर्ण सोलून घेतली. आता हिचा गर काढून घेऊया. आता इथे मी एका चमच्याने ह्या कैरीचा गर काढून घेते. हे बघा अशा प्रकारे सगळा गर काढून घेऊया. इथे बघा कैरीचा गर काढून झाला. आता मी एक वाटी घेतली. त्या वाटीने आपल्याला हा गर मोजून घ्यायचा आहे. हे बघा अर्धी वाटी गर झालेला आहे. आता हा गर मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. आता ह्याला एका मी भांड्यामध्ये काढून घेते. आता त्याच वाटीने आपल्याला तेवढीच साखर घ्यायची आहे. आता इथे मी साखर वापरणार आहे. तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता. आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे. आता साखर चांगली विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊया. आता इथे तुम्हाला साखर नसेल घालायची, गूळ घातलात तरीसुद्धा चालेल. साखर बघा चांगली विरघळली आहे. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता हे सुद्धा चांगलं मिक्स करून घेऊया. आता इथे मी एक भांडं घेतलं आहे. त्याच्यावर आपल्याला गाळणी ठेवायची आहे आणि ह्या गाळणीमध्ये आपल्याला हा गर ओतून घ्यायचा आहे. आता ह्या गाळणीमधून आपण हा गर गाळून घेणार आहोत. काही कैऱ्या केसाळ असतात. पन्ह पिताना त्याचे दोरे आपल्या तोंडात येऊ नये म्हणून आपल्याला हा गर ह्या गाळणीतून अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे. इथे मी गर सगळा गाळून घेतला आणि बघा एवढा चोथा निघाला आणि इथे आपल्याला मस्त असा मऊसूद गर भेटलेला आहे. लगेचच पन्ह बनवायला घेऊया. आता पन्ह बनवण्यासाठी इथे मी काचेचा ग्लास घेतला. त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा आणि वरून थोडंसं गर घालते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गर ह्याच्यामध्ये घालू शकता. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थंडगार पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर चमच्याने चांगलं ढवळून घेऊया, म्हणजे पन्ह पाण्यामध्ये चांगलं मिसळलं जाईल. इथे आपलं मस्त असं थंडगार पन्ह तयार झालेलं आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.